98 रोजी झाला, परंतु नंतर ते अमेरिकेमध्ये स्थायिक झाले. मग त्यांनी जेव्हा मानसशास्त्रामध्ये PhD केली, त्यानंतर त्यांना असं वाटलं की आपण जगातील वेगवेगळ्या धर्मांवर संशोधन केलं पाहिजे आणि त्यांनी विविध धर्मावर संशोधन करण्यास सुरुवात केली. आणि जेव्हा ते संशोधन करू लागले, खूप साऱ्या धर्माची त्यांनी माहिती काढली. त्यासाठी ते भारतात पण आले होते. पण त्यांना अंततः एक सत्य जाणवलं की या अख्ख्या विश्वामध्ये एक शक्ती सर्वांवर नियंत्रण ठेवणारी प्रत्येकामध्ये आहे आणि ती जर काय असेल तर ती आहे प्रत्येकाचं सबकॉन्शियस माइंड, म्हणजे त्याचं प्रत्येकाचं आंतरिक मन. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण याच प्रकारचं एक पुस्तक लिहायचं आणि लोकांना त्याची जी पॉवर आहे, जी की प्रत्येकाच्या जीवनामध्ये चमत्कार घडवून आणू शकते, ती लोकांसाठी मोकळी करून द्यायची. लेखक जोसेफ मर्सी यांनी 30पेक्षा अधिक पुस्तकं लिहिलेली आहेत. पण त्यामध्ये सुद्धा सगळ्यात जास्त प्रसिद्ध कोणतं पुस्तक असेल तर हेच आहे की द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. त्यांचं प्रत्येक पुस्तक हे एक नवी प्रेरणा देणारं आहे. त्यामुळं म्हणजे तुम्ही हे पुस्तक तर मी जे सांगते ते ऐका आणि प्रत्यक्ष ते वाचून सुद्धा पहा. जेव्हा लोकांनी त्यांना त्यांची बायोग्राफी लिहिण्यासाठी सांगितलं, तेव्हा ते म्हणाले की मला माझी बायोग्राफी लिहिण्याची गरज नाही, कारण मी जे पुस्तक लिहिलेत ना त्याच्यामध्ये माझं संपूर्ण जीवन आहे आणि तुम्ही जर ते पुस्तक वाचलात तर तुम्हाला माझी बायोग्राफी मिळून जाईल. या पुस्तकाविषयी जाणून घेण्याच्या आधी आपण याचा विचार करूया की पुस्तक आपल्या जीवनात चमत्कार घडवून आणू शकते का? चमत्कारावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? कोणी आजकाल जर म्हणलं हा चमत्कार घडला तर तुम्ही विश्वास ठेवाल का? असाच प्रश्न लेखक सुरुवातीला या पुस्तकाच्या सुरुवातीला विचारतात की तुम्ही चमत्कारावर विश्वास ठेवता का आणि तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवू शकतात का? तर पुढे लेखक सांगतात की हो, 100% तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवू शकतो आणि तुम्ही तुमचं जीवन बदलू शकता. पण अट आहे एकच. ती कोणती असेल बरं? सांगा, ती कोणती असेल बरं अट? तुम्हाला चमत्कार घडवायचा आहे ना, तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडवायचा आहे ना, मग ती अट कोणती असेल? तर ती अट आहे लेखकांनी सांगितलेली की तुम्ही तुमच्या अंतर्मनावर विश्वास ठेवला पाहिजे. मग ठेवाल तुम्ही विश्वास? तुमच्या आंतरिक शक्तीवर तुम्ही विश्वास ठेवाल? जर ठेवाल तर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा चमत्कार घडवून आणाल. बघा, लेखक म्हणतात की आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडचा वापर केला पाहिजे आणि आपल्या नशिबावर विश्वास ठेवण्याऐवजी जर तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर विश्वास ठेवला तर तुम्ही तुमचं नशीब स्वतः लिहू शकता. नशिबावर विश्वास ठेवायचा आहे का स्वतः आपलं नशीब लिहायचं आहे? बोला, नशिबावर विश्वास ठेवायचा आहे का स्वतः आपलं नशीब लिहायचं आहे? स्वतः लिहायचं आहे. मग काय करायचंय? अट काय सांगितले लेखकांनी? अट काय सांगितली आहे? फक्त ऐकायचं नाही, मला बोलायचंय, तुम्ही बिलकुल ऐकायचं नाही. फक्त अट काय सांगितली लेखकांनी? आपल्या अंतर्मनावर म्हणजे सबकॉन्शियस मनावर विश्वास ठेवा आणि त्याला जागृत करा. बरोबर. सबकॉन्शियस माइंडचा अर्थच आहे आंतरिक मन, जे की चेतनेमध्ये नसते. म्हणजे जागृत असते का आपलं, म्हणजे चेतनेत असते का, आपल्याला जाणीव होते का त्याची? तर नाही. आपल्या मनाचे 2 भाग आहेत, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. आपले बाह्य मन जे आहे म्हणजे कॉन्शियस माइंड जे आहे तर ते आपल्या लॉजिकल कामाला मदत करते. मग दोघांचं काम काय आहे? तर कॉन्शियस माइंड काय करतं? जे आपण दैनंदिन कामे करतो, दिनचर्या करतो, किंवा एखादी नवीन भाषा शिकतो, किंवा गणितातला एखादा प्रमेय शिकतो, किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करतो, नियोजन करतो, प्लॅनिंग करतो, हे काम कोणाचं आहे? तर हे काम आहे कॉन्शियस माइंडचं, म्हणजे बाह्य मनाचं. बाह्य मनाच्या आधारे आपण ह्या गोष्टी करत असतो. मग तुम्हाला जर विचार पडेल की जर ही सर्व कामे जर बाह्य मनच करत असेल तर अंतर्मनाचं काय काम आहे? बरोबर आहे. जर आपली दैनंदिन क्रियाच जर बाह्य मन करत असेल तर मग अंतर्मनाचं काम काय आहे? तर लेखक सांगतात की आपला सबकॉन्शियस माइंड म्हणजेच आपल्या अंतर्मनाचं काम आहे की आपलं फिजिकल फंक्शन ते कंट्रोल करतं. म्हणजे जे आपण करतोय त्याला कंट्रोल करण्याचंच काम कोणाचं आहे? तर आपल्या अंतर्मनाचं आहे, सबकॉन्शियस माइंडचं आहे. मग त्यामध्ये काय येईल? तर आपण जी श्वासोश्वासाची क्रिया करतो, ब्रीदिंग करतो, त्याचं ते कोणी करतं? तर ते आपलं अंतर्मन करतं. आपण जेवण्याचं काम करतो, ते पचवण्याचं काम कोणाचं आहे? तर ते आपल्या अंतर्मनाचं काम आहे. त्यानंतर आपल्या मनामध्ये दिवसाला असंख्य भावना उठतात. मग त्या भावना कधी अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात तर कधी अतिशय सौम्य स्वरूपाच्या असतात.
मग जेव्हा त्या भावनांना ताळमेळ घालण्याचं काम कोण करतं, तर ते आहे आपलं सबकॉन्शियस माइंड. म्हणजेच एकंदरीत आपल्या कामाचा जर विचार केला तर 95% काम हे आपलं सबकॉन्शियस माइंड करत असतं आणि फक्त 5% काम हे आपलं कॉन्शियस माइंड करत असतं. मग हे पुस्तक लिहिण्याच्या आधी लेखक काही प्रश्न विचारतात. बघा ते प्रश्न काय आहेत आणि याची उत्तरे ते वाचकाला विचारतात. ते याची उत्तरे तुमच्याकडे आहेत का, असा प्रश्न लेखक विचारतात. बघा ती प्रश्न कोणती आहेत ते तुम्हाला नीट ऐकायचे आणि याची उत्तरे तुमच्याकडे आहेत का ते मला सांगायचे. प्रश्न नंबर 1 आहे, असं का आहे या जगामध्ये, असं का आहे की काही लोक खूप आनंदी आहेत पण काही लोक त्यांचं 18 दारिद्र्य संपत नाही आणि दुःख त्यांचा पिच्छा सोडत नाही. आहे याचं उत्तर कोणाकडं? काही लोक खूप आनंदी आहेत पण काही लोक खूप दुःखी आहेत. दुसरा प्रश्न आहे त्यांचा, काही जण खूप श्रीमंत आहेत पण काही लोक खूप गरीब आहेत, ज्यांना 2 वेळेचं अन्नसुद्धा नशिबात होत नाही किंवा त्यांना मिळत नाही. त्यांचा तिसरा प्रश्न असा आहे, काही लोक खूप तणावग्रस्त आहेत, त्यांना खूप टेन्शन आहे, पण काही लोक आपल्या कामामध्ये सतत सकारात्मक आहेत आणि आत्मविश्वासू आहेत. त्यांचा चौथा प्रश्न आहे, काही लोक खूप यशस्वी आहेत पण काही लोक खूप प्रयत्न करून सुद्धा त्यांना ते यश मिळत नाही. असं का असेल बरं? त्यांचा 5वा प्रश्न आहे, काही आपल्या कामात खूप जिनियस आहेत, ते 1 तास काम करून सुद्धा करोडो रुपये कमवतात, पण काही लोक दिवस रात्र मेहनत करतात पण त्यांना दैनंदिन गरजा भागवेल एवढी सुद्धा संपत्ती मिळत नाही. आणि त्यांचा 6वा प्रश्न आहे, काही खूप मोठ्या आजारातून बरे होतात, फॉर एक्झाम्पल तो कॅन्सर असो किंवा ब्रेन ट्यूमर असो, यातूनही त्यांची सकारात्मक बुद्धी त्यांना बाहेर आणते, पण काही लोक साध्या सर्दी खोकल्यातून सुद्धा बरे होऊ शकत नाही. मग असं काय असेल बरं, याची प्रश्न ते वाचकांना विचारतात आणि ते पुढं त्याचं सोल्युशन सांगतात की याची सर्व उत्तरं जर कुठं असतील तर ते तुमच्यापाशीच आहेत, तुमच्या जवळच आहेत. फक्त तुम्ही त्याला शोधायचं काम करा म्हणजे ती तुम्हाला सापडतील. आणि ती उत्तरं कुठं असतील तर ती उत्तरं तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लपलेली आहेत. समजलं? आता जी काही मी प्रश्न सांगितले तुम्हाला पण उत्सुकता तयार झाली असेल. बरं असं का असेल बरं, वाटलं की नाही? कोणाकोणाला वाटलं? असं का असेल बरं की काही जण खूप श्रीमंत आहेत पण काही जणांकडे संपत्तीच नाही? व्हेरी गुड, हात खाली घ्या. मग असं का असेल याची उत्तरं कोणाकडे आहे? दुसऱ्यांना विचारण्याची गरज आहे का? तर बिलकुल नाही. याची सर्व उत्तरे आपल्या जवळच आहेत आणि ती कुठं लपलेली आहेत तर ती आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये लपलेली आहेत. गरज आहे ती फक्त आपण त्यांना शोधण्याची. त्यांनी सांगतात की सर्कोमा नावाचा जो ब्रेन ट्यूमर आहे जो की अतिशय घातक आहे, तो आजारी म्हणजे जो पेशंट ज्याला की सर्कोमा नावाचा ट्यूमर झाला होता तो त्याच्या म्हणजे सबकॉन्शियस माइंडच्या आधारे त्यातून सुद्धा बरा होऊ शकला आहे. आणि त्यांनी इथे त्यांना प्रार्थनेचं महत्त्व सांगितलेलं आहे. मग लोक प्रार्थना कधी करतात बरं? एखादं जर संकट आलं, खूप मोठं संकट आलं तर न कळत आपल्या मनातून प्रार्थना, ईश्वराप्रती भावना व्यक्त होत असते आणि ती प्रार्थना काम करत असते. मग लेखक म्हणतात प्रार्थना जर एवढी पॉवरफुल असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये संकट येण्याची वाट का बघावी? प्रार्थना करण्यासाठी, बरोबर आहे? प्रार्थना करण्यासाठी फक्त संकटाची वाट बघावी का? कितपत बरोबर आहे हे की मी तेव्हाच प्रार्थना करेल की माझ्यावर संकट आलं तरच मी प्रार्थना करेल, नाही तर मी प्रार्थना करणार नाही. हे बरोबर आहे का? आहे का बरोबर? बिलकुल नाही. तर लेखक सांगतात की तुम्ही साफ आणि आत्मविश्वासाने आणि पूर्ण श्रद्धेने जर प्रार्थना केली तर ती 100% यशस्वी होते आणि तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करण्याचा मार्ग मिळून जातो. हे पुस्तक लिहिताना हे पूर्ण पुस्तक लेखकांनी 20 चॅप्टरच्या आधारे पूर्ण केलेलं आहे आणि त्यातला पहिला चॅप्टर आहे बघा. पहिल्या चॅप्टरचं नावच कसं आहे, तुमच्यामध्ये खूप मोठा खजिना आहे. असं किती जणांना वाटते की माझ्यामध्ये खूप मोठा खजिना आहे? खूप मोठा खजिना आहे. किती जणांना वाटतं? म्हणजे जे खाली करतात बघा त्यांनी आत्तासुद्धा विश्वास नाही की माझ्यामध्ये खूप मोठा खजिना आहे. ते शोधू इच्छितच नाहीत बिलकुल सुद्धा. म्हणजे हळूहळू त्यांनी शेजारच्याने हात वर केला का मग माझ्या मैत्रिणीने वर केला म्हणजे मला करायला पाहिजे, अशा विचाराने माझ्या मित्राने वर केला म्हणजे मला करायला पाहिजे, असं बिलकुल नाही. तर लेखक हात खाली घ्या. लेखक सांगतात की प्रत्येकामध्ये म्हणजे तुमच्यामध्ये, ऐकणाऱ्या प्रत्येकामध्ये, वाचणाऱ्या प्रत्येकामध्ये, जगातील प्रत्येक व्यक्तीमध्ये खूप मोठा खजिना लपलेला आहे आणि हे मिळवण्यासाठी फक्त काय करायचं आहे तर आपल्या मनाचे डोळे हे आपल्याला उघडायचे आहेत आणि त्याच्याकडे बघायचे आहेत. आलं लक्षात? आपल्यामध्ये जो खजिना आहे त्याच्याकडे आपल्या मनाचे डोळे उघडायचे आहेत आणि त्याच्याकडे बघावं लागेल. काही लोक त्याच्याकडे बघतात आणि
काही लोक बघत नाहीत. जे बघतात त्यांना तो खजिना मिळतो आणि जे डोळे बंद करून बसतात त्यांना तो खजिना आयुष्यभरात कधीच सापडत नाही. आलं लक्षात? हे मग आता तुम्ही म्हणाल कसं बरोबर असेल? नाही, आम्हाला विश्वास बसत नाही. मग हे सत्य करून दाखवण्यासाठी लेखक एक उदाहरण देतात. समजा जर एक लोखंडाचा साधा तुकडा आहे आणि त्याला जर आपण एक चुंबक जोडला तर त्या चुंबकाच्या आधारे तो लोखंड जो की साधा लोखंड होतो तो त्याच्यापेक्षा 12 पट अधिक ओझं उचलू शकतो. आलं लक्षात? 12 पटीने अधिक जड वस्तू तो उचलू शकतो. पण जर आपण ते चुंबक काढलं तर ती जी वस्तू होती लोखंडाची ते साधं लोखंड राहते. मग ती एक कागद किंवा एक पीस जे असतं जे अत्यंत हलकं असतं, मोर पीस असेल किंवा इतर पक्ष्यांचं असेल किंवा एखादा कागद असेल, एखादी गवताची काडी असेल, ती सुद्धा ते लोखंड उचलू शकत नाही. मग लेखक सांगतात की जगामध्ये सुद्धा या 2 प्रकारच्याच व्यक्ती आहेत. मग कोणत्या 2 प्रकारच्या? तर एक पहिली व्यक्ती जे की चुंबकत्वीय गुण ज्यामध्ये आहेत आणि ते सतत आपल्या कामाच्या बद्दल सकारात्मक असतात. नेगेटिव्ह गोष्टी त्याच्या जवळ येत नाहीत आणि ते त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकतात. आणि दुसऱ्या व्यक्ती कोणत्या असतील? सांगा बरं, दुसऱ्या कोणत्या असतील? पहिला तर मी सांगितला, मग दुसऱ्या कोणत्या असतील? बोला, उठून सांगा. हां, पहिल्या कोणत्या? ज्यांच्यामध्ये की चुंबकत्व आहे, चुंबकत्व नावाचा गुण आहे आणि चुंबकत्वामुळे काय झालं, लोखंडाने 12 पट अधिक वस्तू उचलल्या. आणि दुसरा कोणता सांगितला मी? साधं लोखंड ज्याच्यामध्ये की चुंबकत्व नाही. मग तो काय करेल? एक काडी सुद्धा उचलू शकणार नाही. मग दुसऱ्या व्यक्ती पण असंच असतात की प्रत्येक गोष्टीमध्ये निगेटिव्ह थिंकिंग असते. प्रत्येक गोष्टीमध्ये मी हे करू शकेल का, मला हे जमेल का? मग तुम्ही जर आधीच नकारात्मक गोष्टी विचार करत असाल तर ती तुम्ही कधीही करू शकणार नाही. असं मी नाही सांगत, असं लेखक सांगतात. आणि ह्या गोष्टी ज्या की लेखकांनी फक्त कथेच्या माध्यमातून नाही तर रिअल एक्सपिरियन्सच्या आधारे व्यक्त केलेल्या आहेत. ज्याप्रमाणे विज्ञानातील सिद्धांत सत्य असतात, विज्ञानात जे काही सिद्धांत मांडलेले आहेत ते सत्य आहेत का असत्य आहेत? बोला. जे सायन्समध्ये तुम्ही अभ्यासता ते जे सिद्धांत आहेत ते सत्य आहेत का असत्य आहेत? का बरं सत्य आहेत? ते प्रयोगांती सिद्ध झालेले आहेत. मग लेखक म्हणतात ज्याप्रमाणे विज्ञानातील सिद्धांत सत्य आहेत अगदी त्याचप्रमाणे आपल्या सबकॉन्शियस माइंड सुद्धा सत्य आहे आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवन बदलू शकतो. आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडवर म्हणजे आंतरिक मनावर जी छाप सोडतो, समजा तुम्ही सोडलात की मला ही गोष्ट जमते, मी हे करणार आहे आणि मी 100% यशस्वी होणार आहे, तर तुमचं सबकॉन्शियस माइंड त्याचप्रमाणे तुमच्या शरीराला काम करायला होतं. म्हणजे तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर जी छाप सोडलेली आहे त्याप्रमाणे तुमचं शरीर कार्य करायला लागतं आणि तुम्ही ती गोष्ट मिळवू शकता. आणि या उलट जर तुम्ही नेगेटिव्ह थिंकिंगनं तुमच्या सबकॉन्शियस मनाला ऑर्डर दिलेली असेल तर ते सबकॉन्शियस माइंड तुम्हाला त्याच प्रकारे कार्य करायला होतं आणि त्या यशापासून तुम्ही दूर राहू शकता. लेखक आपल्याला म्हणतात आपल्याला यश कशामुळे मिळते? यश लेखक म्हणतात बघा, आपल्याला यश यामुळे मिळत नाही की आपण त्यावर विश्वास करतो. लक्ष देऊ नाही का? आपल्याला यश त्यामुळे मिळत नाही की आपण त्यावर विश्वास करतो, तर ते यश आपल्याला यामुळे, त्या विश्वासामुळे ते यश आपल्याला मिळालेलं असतं. आलं लक्षात मी काय बोलले? थोडं फिरवून सांगितलेलं आहे पण लक्ष देऊ नाही का? लेखक म्हणतात आपल्याला यश त्यामुळे मिळत नाही की त्यावर आपण विश्वास करतो, तर जो तुम्ही विश्वास करणार आहात त्या विश्वासामुळे ते यश तुम्हाला मिळालेलं असतं. यासाठी त्यांनी एक उदाहरण खूप छान दिलेलं आहे. एक सुप्रसिद्ध आणि जगप्रसिद्ध गायिका असते, तिचं नाव आहे ओपेरा गायक असतो, त्याचं नाव आहे एनरिको कोरिओ. आलं लक्षात? म्हणजे लेखक फॉरेनर असल्यामुळे सगळे उदाहरणं फॉरेनचे आहेत, नावं थोडे वेगळे वाटतील तुम्हाला. त्या ओपेरा गायकाचं नाव आहे एनरिको कोरिओ. मग तो खूप प्रसिद्ध असतो. मग त्याचा एक ओपेरा सिंगिंग म्हणजे हे असतं, मंचावर त्याला गायन करायचं असतं, पण त्याच्या मनामध्ये त्यावेळी शंका निर्माण होतात की मी चांगलं गाऊ शकेल का? जरी तो जगप्रसिद्ध असला तरी त्या वेळेला त्याच्या मनामध्ये विचार येतात की मी चांगलं गाऊ शकेल का? मी गाऊ शकणार नाही, मला भीती वाटत आहे आणि मी स्टेजवर जाऊन इतक्या खूप ते सभागृह जे असते ते खूप लोकांनी भरलेलं असतं, इतक्या लोकांच्या पुढे मी गाऊ शकणार नाही अशी भीती त्याच्या मनामध्ये येते आणि तो
थरथरू लागतो. त्या भीतीनं त्याच्या मनामध्ये वादळ निर्माण केलेलं असतं आणि तो थरथरत म्हणतो, मी नाही गाऊ शकणार, एवढ्या लोकांच्या पुढे मी गाऊ शकणार नाही, हे लोक मला काय म्हणतील, माझं करिअर संपेल, मी गाऊ शकणार नाही. तो गाण्यासाठी स्टेजच्या मागे तयार असतो, पण ती भीती त्याच्या मनामध्ये आल्यामुळे तो ड्रेसिंग रूमकडे परत जाण्यासाठी तयार होतो आणि जाऊ लागतो. पण थोडं पुढं गेल्यानंतर तो थांबतो आणि काय विचार करतो बघा, त्यांनी जे म्हणलेलं आहे, त्यांनी जी कृती केलेली आहे ते लेखक इथे मानतात. पण थोड्या वेळाने ते पुन्हा मंचाकडे निघाले आणि मंचावर जाऊन म्हणाले, माझ्यात जो छोटा मी आहे. बघा इथं दोघांमधलं कन्व्हर्सेशन दिलेलं आहे त्यांनी. कोणाचं तर एक सबकॉन्शियस माइंडचं आणि एक कॉन्शियस माइंडचं. कॉन्शियस माइंडने त्याला काय ऑर्डर दिली होती की तू गाऊ शकणार नाही, तुला भीती वाटत आहे, लोक तुला काय म्हणतील, तुझं करिअर संपेल. पण त्याच वेळी ते थांबतात आणि म्हणतात, माझ्यामध्ये जो छोटा मी आहे आणि माझा घशाला दाबल्यासारखं करत आहे, ज्यामुळं की माझा आवाज चांगला बाहेर निघत नाही, त्याला मी सांगू इच्छितो, त्याला मी मोठा मी सांगू इच्छितो की मोठ्या मीला चांगलं गायचं आहे आणि छोट्या मीला मोठा मी आदेश देत आहे की तू बाहेर निघून जा. ए भीती जी माझ्यामध्ये तू ठासून भरलेली आहे, तू बाहेर निघ, मला गायचं आहे आणि या मंचावर मी खूप छान गाणार आहे. असं कॉन्शियस माइंडच्या आधारे ते सबकॉन्शियस माइंडला आदेश देतात आणि थोडा वेळ शांत थांबतात आणि पुन्हा स्टेजवर जातात आणि ते परफॉर्म करतात आणि तो परफॉर्मन्स गिनीज बुकामध्ये नोंद होतो. हे कशामुळे झालं असेल, जो की एका क्षणापूर्वी गाण्यासाठी तयार नव्हता आणि दुसऱ्याच क्षणाला त्यांनी गाऊन आपली गिनीज बुकामध्ये नोंद केली असेल. तर हे कशामुळं झालं, तर लेखकांना एवढंच सांगायचं आहे की फक्त तुमची जी भीती आहे ती जर तुम्ही बाहेर काढला तर त्याच्या पुढं सगळं विश्व आहे, सक्सेस त्याच्या पुढं आहे. तुमच्या मनातली भीती बाजूला काढा, त्याच्या पुढं तुमचं यश आहे. आलं लक्षात? पुढं ते सांगतात की बघा इथं जेव्हा एक जहाज जेव्हा समुद्रामध्ये जात असतं खलाशांना घेऊन, तेव्हा त्याचा मुख्य कोण असतो रे त्या जहाजाचा? जेव्हा एक तुकडी जहाज समुद्रात जात असतं तेव्हा त्या जहाजाचा मुख्य कोण असतो? कॅप्टन. व्हेरी गुड. मग लेखक काय म्हणतात, ज्याप्रमाणे तुमचं जहाज समुद्रात जातं आणि कॅप्टन हा त्या जहाजाचा पूर्ण मालक असतो आणि इतर लोक हे फक्त त्या कॅप्टनच्या आदेशाचं पालन करत असतात, अगदी त्याचप्रमाणे आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ते आपल्या पूर्ण शरीराचा ड्रायव्हर आहे. पूर्ण शरीराचा ड्रायव्हर जर कोण असेल तर ते आहे आपलं सबकॉन्शियस मन आणि तुम्ही कॉन्शियस मनाच्या आधारे जे आदेश देत आहे ते सबकॉन्शियस मन त्याप्रमाणे तुम्हाला चालवत आहे. आलं लक्षात? त्यामुळं आदेश देताना सुद्धा हे पटवून देताना लेखक काय म्हणतात बघा, एक खूप छान उदाहरण देतात त्यांनी की तुम्ही कितपत नेगेटिव्ह आणि कितपत पॉझिटिव्ह असायला पाहिजे. मग त्यांनी उदाहरण देताना एका मुलीचं छान उदाहरण दिलेलं आहे. वीणा नावाची एक मुलगी असते आणि ती जेव्हा मार्केटमध्ये जाते तेव्हा तिला एका दुकानातली बॅग जी असते ती खूप आवडते तिला. त्या बॅगला पाहून तिच्या तोंडातून नकळत शब्द बाहेर पडतात, अरे वा किती छान बॅग आहे ही. पण दुसऱ्या क्षणाला तिचं मन विचार करू लागतं की मी ही बॅग खरेदी करू शकणार नाही असं तिच्या मनात येतं. पण हे वाक्य ती पूर्ण करण्याच्या आधी तिला या पुस्तकातला एक ओळ आठवते की लेखकांनी सांगितलेलं आहे की कुठलीही नेगेटिव्ह जर गोष्ट तुमच्या मनामध्ये येत असेल तर ती नेगेटिव्ह सेंटेन्स तुम्ही कधीच पूर्ण करू नका. त्या नेगेटिव्ह सेंटेन्सला तुम्ही पॉझिटिव्ह बनवा आणि तुमच्या मनाला सांगा. मग तिनं काय करते, अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे की लेखकांनी सांगितलं असतं की नेगेटिव्ह सेंटेन्स कधीही पूर्ण करायचं नाही, तर त्याला तुम्ही पॉझिटिव्ह बनवायचे आणि तुमच्या स्वतःच्या मनाला ते मोठ्याने सांगून द्यायचे. मग तिच्या मनामध्ये काय आलं होतं की ही जी बॅग आहे ती मी घेऊ शकणार नाही, कारण ही माझ्या पुढची आहे, मी एवढे पैसे त्याला देऊ शकणार नाही. मग ती काय म्हणते, त्या निगेटिव्ह सेंटेन्सला जे की तिच्या मनामध्ये आलेलं होतं त्याला पॉझिटिव्ह बनवते आणि म्हणते की ही पर्स विकण्यासाठीच आहे आणि ही माझीच आहे. काय म्हणते ती, निगेटिव्ह वाक्य डोक्यात आलं होतं पण ती निगेटिव्हला पॉझिटिव्ह बनवते आणि तिला स्वतःच्या मनाला सांगून टाकते की ही पर्स आहे, बॅग आहे, ती माझीच आहे आणि ही इथं ठेवलीच आहे कशासाठी, तर विकण्यासाठीच. असं स्वतःच्या मनाला 2-3 वेळा सांगते आणि ती तिथून निघून जाते. मग तिचं लग्न जमलेलं असतं. त्या दिवशी 2 दिवसानंतर ती तिच्या होणाऱ्या मिस्टरांना भेटायला जाणार असते आणि ती तिच्या मिस्टरांना भेटायला जाते हॉटेलमध्ये. आणि मग साहजिकच पहिल्यांदा भेटायचं म्हणल्यावर त्यांनी तिच्यासाठी एक गिफ्ट आणलेलं असतं. मग ते गिफ्ट
तो व्यक्ती तिला देतो आणि खोलण्यासाठी सांगतो. मग जेव्हा ते गिफ्ट खोलायला सुरुवात करते आणि जे ती क्रिया पूर्ण करते म्हणजे खोलते, तेव्हा तिला आश्चर्याचा धक्का बसतो की त्या गिफ्टमध्ये काय असेल बरं. बॅग आलं लक्षात. आणि ही म्हणजे काही फक्त म्हणजे कथा नाही आहे, तर हा तिचा खरा अनुभव लेखकांनी याच्यामध्ये सांगितलेला आहे. आपल्याला हे अनुभव ऐकत असताना म्हणजे थोडंसं अति जास्त प्रमाणात वाटेल, पण हे सगळेच्या सगळे अनुभव खरे आहेत. आलं लक्षात. म्हणजे लेखकांना एवढंच सांगायचं आहे की कुठलीही गोष्ट करत असताना तुम्ही नेगेटिव्ह होऊ नका, नेगेटिव्ह थिंकिंग करू नका. कुठल्याही गोष्टीला तुम्ही पॉझिटिव्हली घ्या, पॉझिटिव्ह विचार द्या आणि तुमच्या सबकॉन्शियस मनाला तुम्ही तसा आदेश द्या की तुमचं सबकॉन्शियस मन हे तुम्हाला त्याप्रमाणे कार्य करायला भाग पाडेल. इथे हा पहिला चॅप्टर त्यांचा संपतो. दुसरा चॅप्टर आहे आपले मन कसे काम करते. बघा, आपल्याकडे 2 मन आहेत, आपण आत्ताच पाहिलेलं आहे. कोणते? सबकॉन्शियस आणि कॉन्शियस या 2 प्रकारचे मन आहेत. आणि ज्याप्रमाणे आपण कॉन्शियस मनामध्ये विचार करतो, अगदी त्याचप्रमाणे आपलं सबकॉन्शियस मन काम करतं. याचं उत्तम उदाहरण देताना त्यांनी हिप्नोटाईज केलेले लोक तुम्हाला माहीत असतील. तो पिक्चर पाहिला असेल तुम्ही. तो चायनातून माणूस येतो, डोळ्यात डोळे घालतो आणि एक व्यक्ती त्याच्याप्रमाणेच वागू लागते. पाहिलाय का? चायनीज एक व्यक्ती येतो, कोविडच्या बेसवर आहे बघा, एक व्हायरस आणतो तो आहे का, आणि तो भारतीयांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून बघतो आणि भारतीय लोक स्वतः त्याच्याप्रमाणे वागू लागतात. मग याचं उदाहरण काय आहे? तर हेप्नोटाईजचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. हेप्नोटाईज केलेल्या व्यक्ती त्या हेप्नोटिस्टसारखंच का वागू लागतात? तर त्या हेप्नोटिस्टनं त्याच्या मनावर कंट्रोल मिळवलेलं असतं की मी जे सांगतोय तेच बरोबर आहे आणि तुला तेच केलं पाहिजे, आणि ती हेप्नोटाईज झालेली व्यक्ती अगदी त्याचप्रमाणे वागू लागते. याचं उदाहरण देताना जेनेट आर्ट म्हणजे एका गायिकेचं उदाहरण लेखक देतात. जिचं की नाव आहे जेनेट आर्ट. ती खूप हुशार असते, खूप हुशार असते आणि तिची सिंगिंग तर खूप छान असते. मग तिला ऑडिशनसाठी जायचं असतं, पण ऑडिशनसाठी तिची ती पहिली ऑडिशन असते आणि मग त्या ऑडिशनला जाण्यापूर्वी तिच्या मनामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण होतो की मी तिथे गेल्यानंतर खूप छान गाऊ शकेल का, तिथल्या लोकांना माझं गाणं आवडेल का. मग असे खूप सारे विचार तिच्या डोक्यामध्ये येतात. त्या विचारांचं काहूर तिच्या डोक्यामध्ये माजलेलं असतं आणि त्या गोंधळलेल्या अवस्थेमध्येच ती ऑडिशनसाठी जाते आणि तिथं तिची निवड होत नाही, कारण तिच्या डोक्यामध्ये खूप साऱ्या शंका असतात की होऊ शकेल का, मी हे करू शकेल का. नेगेटिव्ह थिंकिंग कुठंतरी तिच्या डोक्यामध्ये आलेली असते आणि त्याचाच परिणाम तिचं सबकॉन्शियस माइंड त्याचप्रमाणे कार्य करू लागतं आणि तिचं ऑडिशनमध्ये सिलेक्शन होत नाही. पण जेव्हा ती बाहेर येते तिथून, तेव्हा ती एक गोष्ट मनाशी ठाम निर्णय करते की मी खूप छान आहे, मी खूप छान गाते आणि मी दुसऱ्या ऑडिशनला माझं सिलेक्शन 100% होणार आहे. मी जे गाणार आहे ते खूप सुंदर प्रकारे गाणार आहे आणि त्यांना माझं सिलेक्शन करावंच लागेल, असं ती दिवसातून 2 वेळा स्वतःला सांगते आणि त्याप्रमाणे तिचा रियाज सुरू करते. सांगते आणि रियाज करते आणि जेव्हा ती दुसऱ्या वेळी ऑडिशनला जाते, ती आत्मविश्वासाने आणि 100% पूर्ण प्रयत्न करून आणि आत्मविश्वासाने आणि श्रद्धेनं तिचा परफॉर्मन्स देते आणि तिथं सिलेक्शन होतं. का बरं? पहिली वेळेस का नाही झालं? कारण तिच्या कामावर तिला डाऊट होता. मी करू शकेन का, मी माझ्याने जमेल का, मी चांगलं गाऊ शकेल का. जो तिथं डाऊट आला त्यामुळंच तिला मागं खेचलं. आणि दुसरी वेळी का तिचं सिलेक्शन झालं? तर तिला पूर्ण स्वतःवर आत्मविश्वास होता की मी जे करणार आहे ते मी खूप छान करणार आहे, माझे 100% मी देणार आहे आणि माझ्या कामावर मला श्रद्धा आहे, विश्वास आहे. आणि या विश्वासानेच तिनं ती ऑडिशन दिलेली होती आणि तिचं ते सिलेक्शन झालं होतं. आपले सबकॉन्शियस माइंड जे आहे ते उलट प्रश्न विचारत नाही बघा, हे असं का, ते तसं का. नाही, बिलकुल नाही. जे कॉन्शियस माइंडने तुम्हाला आदेश दिलेला आहे त्याप्रमाणे ते कार्य करते. हे चुकीचं आहे किंवा हे बरोबर आहे याचा निर्णय ते घेत नाही. आपल्या अवचेतन मनाची जी शक्ती आहे, जो की 3रा चॅप्टर आहे, म्हणजे जे पुस्तकाचं टायटलच आहे त्याच्याविषयी या 3ऱ्या चॅप्टरमध्ये लेखकांनी लिहिलेलं आहे. आणि ते सांगतात, आतापर्यंत आपण हे बघितले आहे की अवचेतन मन हे विचार करत नाही किंवा निर्णय घेत नाही. आणि याचं उदाहरण देताना बघा, एका डॉक्टरांचा अनुभव ते इथं सांगतात. त्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर जेम्स ॲजरल.
ते खूप मोठे सर्जन होते आणि त्यांनी खूप साऱ्या सर्जरी केल्या होत्या. पण हे गोष्ट कधीची आहे? 1800 ते 1900, जेव्हा की आता जे ऑपरेशन करताना भुलीचं इंजेक्शन देतात, तेव्हा ते भुलीचं इंजेक्शन अवेलेबल नव्हतं. तेव्हा काय केलं जायचं तर त्या पेशंटला सांगितलं जायचं, त्याच्या मनाला असा विश्वास दिला जायचा की जे ऑपरेशन होणार आहे किंवा जी सर्जरी होणार आहे त्यामध्ये तुला कसलाच त्रास होणार नाही आणि तू या आजारातून, तू या रोगातून 100% बरा होऊन निघून येणार आहेस, परत येणार आहेस, असं ते डॉक्टर त्यांच्या पेशंटला आत्मविश्वास, स्वतःप्रती आत्मविश्वास देत असत. कारण भुलीचं इंजेक्शन तर अवेलेबल नव्हतं. मग त्याला म्हणतात काय? मानसिक ॲनेस्थेसिया. याचं काय आहे तर त्यांना ते मनानं खंबीर बनवणं की तुला कसलाच त्रास होणार नाही. आणि याचं म्हणजे ज्वलंत उदाहरण हे डॉक्टर जेम्स ॲडजल आहेत. आणि त्यांच्या पेशंटची जेव्हा लेखकांनी मुलाखत घेतली तर त्यांनी जवळपास 400 ते 500 सर्जरी केल्या होत्या. आणि त्या सर्जरीमधल्या प्रत्येक पेशंटची जेव्हा त्यांनी मुलाखत घेतली तेव्हा त्या पेशंटचं म्हणणं आलं की जेव्हा डॉक्टर आमचं ऑपरेशन करत होते तेव्हा आम्हाला त्रास झाला नाही आणि त्यातला एकही पेशंट दगावला गेला नाही. आलं लक्षात? जेव्हा आपल्याला सुई टोचली तर दुखतेच, आई ग आऊच असं करता. जर ऑपरेशन भुलीशिवाय केलं जात असेल तर त्याची मानसिकता त्या डॉक्टरांनी किती म्हणजे सक्षम केली असेल आणि स्वतःवर किती आत्मविश्वास दाखवला असेल, असं इथं लेखकांना पटवून द्यायचं आहे. आपलं सबकॉन्शियस माइंड एका पुस्तकाप्रमाणे आहे ज्यामध्ये तुम्ही जे लिहाल तेच तुम्हाला परत मिळेल. मर्फी इथं स्वतःचा अनुभव सांगतात की त्यांना हे पुस्तक लिहिण्याच्या आधी एक स्किन डिसीज झाली होती आणि ती दिवसेंदिवस खूप वाढत चालली होती. त्यांनी खूप ट्रीटमेंट घेतली, पण कितीही ट्रीटमेंट घेतली तर ती दिवसेंदिवस तो आजार वाढत जाऊ लागला आणि तो बरं होण्याचं नावच घेत नव्हता. मग ते काय करतात तर एका मानसोपचार तज्ज्ञाकडे जातात आणि तो मानसोपचार तज्ज्ञ काय सांगतो की आपल्या शरीराची निर्मिती ही आपले सबकॉन्शियस माइंड करत असते आणि तेच आपल्याला पुन्हा दुरुस्त करत असते. आणि त्यांना ते पटलं, जे की त्या मानसोपचार तज्ज्ञांनी सांगितलं होतं ते मर्फी यांना 100% पटलं. आणि त्यांनी बघा तिथून आल्यानंतर त्यांनी स्वतःसाठी एक प्रार्थना तयार केली. ती प्रार्थना अशी आहे, ते स्वतःला दिवसातून 2 वेळा असं सांगू लागले की मला माहिती आहे यावेळी माझ्यामध्ये खूप अद्भुत शक्ती आहे आणि त्या जाणतात की त्यांना माझा इलाज करायचा आहे. काय म्हणतात मर्फी? मला माहिती आहे की यावेळी माझ्यामध्ये खूप साऱ्या अद्भुत शक्ती आहे आणि त्या शक्ती जाणतात की त्यांना माझा इलाज कसा करायचा आहे. आणि याच शक्तींनी माझ्या शरीराचे सर्व अवयव जे की रक्त, पेशी, हाडे यांची निर्मिती केली आहे आणि त्यातून त्यांनीच मला पूर्णत्वाकडे नेलेलं आहे. त्यामुळे त्या खूप महान आहेत आणि त्यांच्याप्रती मी कृतज्ञ आहे. तर मी त्यांना सांगू इच्छितो की त्यांनी मला पूर्णतः बरं करायचंच आहे. असं मर्फी ते दिवसातून त्यांनी स्वतःला 2 वेळा सांगू लागले आणि 3 महिन्यानंतर तो आजार त्यांचा पूर्णतः बरा झाला. जिथे की डॉक्टर सांगत होते डॉक्टरांच्या इलाजाने सुद्धा तो आजार बरा होत नव्हता, तो त्यांनी सबकॉन्शियस मनाच्या आधारे स्वतःच्या मनाला प्रेरणा देऊन किंवा तसा आदेश देऊन त्यांनी तो आजार नीट केलेला आहे. बघा पुढचा चॅप्टर आहे, एक थोडाच वेळ 10 मिनिटात संपवते. प्राचीन काळामध्ये मानसिक उपचार कसे केले जायचे ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. कसे केले जायचे बरं? प्राचीन काळामध्ये डॉक्टर, हॉस्पिटल होते का? खूप मोठे मोठे हॉस्पिटल होते का आताच्या काळासारखे? बिलकुल नाही. तर काय केलं जायचं? पण तेव्हाच्या काळातील लोकांना असा आत्मविश्वास होता की मला जरी कितीही मोठा आजार झाला तरी मला नीट करणारी, त्यातून बरं करणारी एक अद्भुत शक्ती आहे आणि ती शक्ती मला 100% दुरुस्त करणार आहे. आणि ती शक्ती कोणाकडे होती बरं? पुजारी असतील, धर्मगुरू असतील किंवा कुठले वैद्य असतील, त्यांच्यावर ते 100% विश्वास ठेवत होते की ते मला बरं करणार आहे. आणि पूर्वी काय हॉस्पिटल, इंजेक्शन होते का? बिलकुल नाही. तिथं गेल्यानंतर ते काहीतरी तावीज द्यायचे, काहीतरी मंत्र म्हणायचे, अशा क्रिया व्हायच्या आणि तो रोगी जो की बरा व्हायचा. मग तुम्ही विश्वास ठेवाल का की त्या तावीजनं किंवा त्या मंत्राने किंवा कुठलं पाणी शिंपडल्यानं तो आजारी बरा होत असेल का बरं? एक दोरा बांधला म्हणून बरा होत असेल का? बोला, होत असेल का? नाही. तर लेखक सांगतात तो फक्त दोरा बांधल्यामुळे नाही तर त्या दोऱ्यावर, त्या मंत्रावर, त्या जे काही ते औषध म्हणून देणार आहेत त्याच्यावर त्या
जो रोगी आहे तो 100% विश्वास ठेवत होता. आणि याचं उदाहरण देताना त्यांनी त्यांच्या रिलेटिव्हजमधील एका व्यक्तीचं उदाहरण दिलेलं आहे, जे की ऑस्ट्रेलियामध्ये पर्थ या सिटीमध्ये राहतात. मग त्या मुलाचे, जो की नोकरीसाठी बाहेर राहणार होता, एवढंच येते आणि पुढचं थांबवते, ऊन लागतंय बघा. म्हणजे तुमचा विश्वास नाही बसणार, पण या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही वाचाल आणि तुमच्या सबकॉन्शियस मनाला प्रेरणा द्याल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट मिळवू शकता. अशाच प्रकारचे अगदी 20 चॅप्टर या पुस्तकामध्ये सांगितले आहेत. पुढचा चॅप्टर आहे आधुनिक मानसिक उपचार. आधुनिक मानसिक उपचार त्यांनी पूर्वीच्या काळीचे पण सांगितलेले आहेत आणि आधुनिक काळातले पण सांगितले आहेत. आधुनिक काळातले सांगताना ते म्हणतात की खूप जुनी म्हण आहे बघा आपल्याकडे, काय तर खूप म्हणजे डॉक्टर जखमेवर पट्टी बांधू शकतात, पण ती जखम डॉक्टर पूर्णतः बरी करू शकत नाहीत. याचं उदाहरण म्हणजे जर तुम्ही खूप सिरियस असाल आणि हॉस्पिटलमध्ये गेलात तर डॉक्टर आधी एका फॉर्मवर तुमच्या सह्या घेतात. तो फॉर्म काय असतो बरं? तो फॉर्म काय असतो? जेव्हा तुमच्यापैकी किंवा तुम्ही किंवा तुमच्या रिलेटिव्हपैकी एखादी व्यक्ती खूप सिरियस असते, आपण थोडक्यात म्हणू की ते शेवटच्या घटिका मोजत असते, तेव्हा डॉक्टर हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर एक फॉर्म भरून घेतात. तो फॉर्म काय असतो बरं? हां, तुम्ही जर दगावला गेला, तुमचा पेशंट जर गेला समजा, तर त्याला आम्ही जिम्मेदार नाही. मग मर्फी सुद्धा हेच सांगतात की जोपर्यंत त्या रोग्याची आतून इच्छा होत नाही, कितीही म्हणजे साधा रोगी असू द्या किंवा कितीही मोठा रोगी असू द्या, जोपर्यंत त्या रोगी स्वतः ठरवत नाही की मला वाचायचंय, तोपर्यंत कुठलाही डॉक्टर त्याला वाचवू शकत नाही. आणि कितीही मोठ्या आजारात गेला असेल आणि त्याची जर खूप इच्छा असेल मला वाचायचंच आहे, मला जायचं नाही, तर तो त्याला घेऊन येतो. आणि रोग्याने जर ठरवलं की मला वाचायचंच नाही, तर कितीही मोठा सर्जन येऊ द्या, कितीही मोठा डॉक्टर येऊ द्या, तर त्याला तो वाचवू शकत नाही. यासाठी लेखकांनी प्रार्थना किती महत्त्वाची आहे याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पुढचा चॅप्टर आहे मानसिक आजाराची म्हणजे व्यवहारिक पद्धत कशी आहे ते त्यांनी सांगितलेली आहे. ते म्हणतात मागा, कोणतीही गोष्ट आहे ती तुम्ही स्वतःला मागा आणि ती तुम्हाला मिळेल. कोणतीही एखादी गोष्ट आहे ती तुम्ही शोधा आणि ती तुम्हाला सापडेल. एखादा दरवाजा आहे तर त्या दरवाजावर थाप द्या, तो दरवाजा तुमच्यासाठी उघडेल. अशा प्रकारे ते या चॅप्टरमधून सांगतात आणि प्रार्थनेचं महत्त्व सांगतात. त्याचबरोबर त्यांनी म्हणजे आपलं जे सबकॉन्शियस माइंड असतं ते 24 तास कार्यरत असतं, यासाठी पण खूप उदाहरणे दिलेली आहेत. त्यानंतर पैसे कसे कमवायचे हा सेपरेट चॅप्टर त्यांनी या पुस्तकात दिलेला आहे. ज्यांना खूप श्रीमंत व्हायचं आहे त्यासाठी सुद्धा त्यांनी कसा विचार केला पाहिजे आणि त्या संपत्तीला आपल्याकडे आणलं पाहिजे आणि शरीराला त्याप्रमाणे कार्य करायला लावलं पाहिजे, याचं छान उदाहरणं त्यांनी या पुस्तकात दिलेली आहेत. त्यानंतर म्हणजे जवळपास यामध्ये 20 चॅप्टर आहेत आणि शेवटचा चॅप्टर आहे जो की मनाने, आपण एखाद्या व्यक्तीने किंवा माणसाने मनाने सतत कसं तरुण राहायचं. कोणाला म्हातारं व्हावं वाटतं का? इथं बसलेल्या किती जणांना म्हातारं व्हायचं? किती जणांना म्हातारं व्हायचंय? एकाला सुद्धा नाही. मग म्हातारं जर व्हायचं नसेल तर हे पुस्तक अवश्य वाचायचं. मग किती जण वाचणार आहेत? बघा, छान ट्रिक आहे त्याच्यामध्ये. म्हातारं नाही व्हायचं, मग ज्यांना म्हातारं व्हायचं नाही त्यांनी हे पुस्तक वाचायचं. वाचणार नक्की? ओके. तर शेवटचा चॅप्टर आहे मनाने सतत तरुण कसे राहाल आणि मनाला वृद्धत्वापासून कसे दूर ठेवाल. या प्रकारे एकूण 20 पाठांच्या आधारे डॉक्टर जोसेफ मर्फी यांनी आपल्या आंतरिक मनाची शक्ती या पुस्तकाच्या माध्यमातून रेखाटलेली आहे आणि ती सत्य उदाहरणावर आधारित आहे. त्यामुळे ती तुम्ही अवश्य वाचावी असं मी तुम्हाला सांगते. आणि इथे माझे 2 शब्द संपवते. किती जणांना बोर झाले? खरं खरं सांगा. झाले बरं. म्हातारं व्हायचं नाही ते पुस्तक वाचायचं नाही, त्याच्याशिवाय वाचणार नाहीत ना. बघा, नाही सांगेन, पण किती जणांना यातली मला आता 1-2 मिनिटात कोणाकोणाला किती जणांना या पुस्तकात काय आहे ते कळलं. मग याचं ॲप्लिकेशन तुम्ही कसं करणार आहात?
की नाही आत्ता तुम्हाला एकाला पण पाटील मॅमनी काय सांगितलं ते लक्षात आलं नाही, होनराव मॅडमनी सांगितलं म्हणून होनराव मॅमनी काय सांगितलं ते कळलं. आलं लक्षात. मॅमनी सांगितल्या की मॅमनी काय सांगितलं होतं की तुम्हाला कोणीतरी बघत आहे, त्यामुळे त्याचं उत्तर आलं. करंडे मॅमनी काय सांगितलं आठवलं नाही. मग तुम्ही तुमच्या माइंडला रिफ्रेश करत नाहीत, कम्प्युटरला सुद्धा रिफ्रेश करावं लागतं. मग तुम्ही ॲप्लाय कसं करणार हे बुक स्वतःच्या आयुष्यासोबत? बोला, काय कळलं या आतापर्यंत? मी जवळपास पाऊण तास ते 1 तास झालं बोलते. याचा सार काय आहे तुम्ही सांगा मला. कोण सांगते? म्हणजे तुमच्यातली मी आता इथं जे 1 तास बोलले पॉझिटिव्ह थिंकिंग बद्दल, ती अजून पण तुमच्यात घुसली नाही, अजूनही घुसली नाही. मग तात्पर्य काय घ्यायचं? आम्ही इथे येऊन कशासाठी बोलायचं? बोला, तुम्ही सांगू शकता. तुमच्या स्वतःच्या मनाला सांगा तुम्ही की मी हे करू शकतो. बोला, प्रत्येकाने बोला, तू हे करू शकतोस. उठ आणि सांग. मला आता ना या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी सर्वांचे हात वर हवे होते, तर माझ्या बोलण्याचं तुम्हाला काहीतरी कळलं असं मी त्याचं घेतलं असतं. व्हेरी गुड. एक तरी हात वर आला म्हणजे तिनं तिच्या मनाला आदेश दिलाय, कॉन्शियस माइंडने सबकॉन्शियस माइंडला आदेश दिलाय की तू सांगू शकतेस, उठ. बाकीच्यांनी अजून तुमच्या मेंदूपर्यंत आदेश पोहोचवलेला नाहीये, तुमच्या सबकॉन्शियस मनापर्यंत तुमचा आदेश गेला नाही. व्हेरी गुड. संस्कृती, उठ सांग. व्हेरी गुड, छान. अजून? व्हेरी गुड. सिट डाऊन. अजून दुसरं कोण? म्हणजे नाही, बाकीचे अजून पण निगेटिव्ह थिंकिंग मधून बाहेर आलेले नाहीत. व्हेरी गुड. सांग बाळा. ओजस. व्हेरी गुड, छान. सिट डाऊन. अजून? व्हेरी गुड. आपले अंतर्मन हे आपल्या शरीराचे काय आहे? रिमोट का आहे? व्हेरी गुड. हां, तू काय म्हणला सई? हां, व्हेरी गुड, छान. याचं उदाहरण, खूप सारे उदाहरणं लेखकांनी पुस्तकात दिलेले आहेत. 7वीच्या मुलांना काहीच कळलं नाही बहुतेक, 1 जण सुद्धा उठत नाहीत. आणि ना तुम्हाला मागं आणण्याची, तुम्हाला सगळ्यांकडून ओरडून घेण्याची हे एकमेव कारण आहे की तुम्ही सतत निगेटिव्ह असता. आता म्हणून सुद्धा एकाचा सुद्धा हात वर येत नाही 7वीची मुलं. बोला, काय कळलं तुम्हाला या पुस्तकातून? छोट्या मुलांनी छान सांगितलं. बघा, माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही तुमच्या कॉन्शियस मनाने सबकॉन्शियस मनाला आदेश द्या आणि तुमच्या जीवनामध्ये बदल घडवा, चमत्कार घडवा. आणि हे जे चमत्कार लेखकांनी पुस्तकात सांगितलेले आहेत ना, ते असत्य नाहीत, एकही अनुभव त्यातला खोटा नाही आहे. त्यांनी मुलाखत घेऊन ते मुलाखतीतले अनुभव त्यांनी त्या पुस्तकात सांगितलेले आहेत. आणि आजही जगप्रसिद्ध पुस्तकात 1 नंबरला हे पुस्तक आहे. आजही तुम्ही यूट्यूबला सुद्धा त्याची लिंक सर्च करू शकता, मागवू शकता. मराठीत आहे, प्रत्येक भाषेमध्ये अवेलेबल आहे ते पुस्तक. आपल्या शाळेत पण देईन मी ते पुस्तक, तर तुम्ही इथून घेऊन पण वाचू शकता. ओके, चला, थँक्यू. जर म्हातारं व्हायचं नसेल तर मॅडम म्हणत होत्या सांगा, पण तुम्ही पुस्तक वाचा. आणि तुम्ही मला सांगा की म्हातारं व्हायचं नाही, मनाने म्हातारं व्हायचं नाही कधीच. ते सांगतात, इथं एक उदाहरण देतात की वैज्ञानिक सुद्धा सांगतात की आपलं जे शरीर आहे ते फक्त 11 महिने वृद्ध आहे. 11 महिने, की 11 महिन्याने परत तेवढ्या सेल्स जे आपले बॉडी स्ट्रक्चर मेंटेन करणार असतात त्या पुन्हा क्रिएट होतात. म्हातारं का होतं? तर तुम्ही आधी मनाने म्हातारे होता, म्हणून तुमचं शरीर म्हातारं होतं. यासाठी त्यांनी त्या पुस्तकामध्ये छान उदाहरणं दिलेली आहेत. ओके, धन्यवाद.